एखादं राज्य प्रगत आहे की नाही हे ठरवण्याचा निकष म्हणजे त्या राज्यातल्या उद्योगधंद्यांची आणि कंपन्यांची संख्या। ज्या महाराष्ट्राची प्रगतिशील राज्य म्हणून गणना होते त्या महाराष्ट्रात बंद पडलेल्या कंपन्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात तब्बल 36,000 पेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या। कुणामुळे एवढ्या कंपन्यांना टाळं लागलं? उद्योगधंदा बुडाल्यामुळे बेरोजगार झालेल्यांनी पोट कसं भरायचं? त्यांच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आता आ वासून उभे राहिलेत। बघूया याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 5 वर्षात किती हात बेरोजगार झाले? गेल्या 5 वर्षात बेरोजगारीमुळे किती कुटुंब आर्थिक संकटात सापडली? गेल्या 5 वर्षात कुणाकुणाला आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली? गेल्या 5 वर्षात नैराश्यामुळे कुणी नको ती वाट धरली? हे सगळे प्रश्न आज महाराष्ट्राला नक्कीच सतावत असतील, कारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या 36,211 कंपन्या बंद पडल्या। महाराष्ट्रातले उद्योगधंदे बुडाल्याचं आम्ही म्हणत नाही आहोत, तर ही आकडेवारी दिली आहे स्वतः केंद्र सरकारनं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी हा प्रश्न विचारला होता। या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्र सरकारनं जाहीर केलेली आकडेवारी वाचल्यानंतर असलेले उद्योगधंदे टिकून ठेवण्यात महाराष्ट्र कमी पडतोय का, असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही। मुंबईमध्ये 12,000, पुण्यात 6,433, ठाण्यात 4,704, नागपुरात 1,478, नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822, छत्रपती संभाजीनगरमध्ये 654, कोल्हापुरात 429, अहिल्यानगरमध्ये 308, सोलापुरात 262 असे मिळून संपूर्ण महाराष्ट्रात 36,211 उद्योगधंदे बंद पडले आहेत। महाराष्ट्रात किती उद्योग आणि कंपन्या बंद झाल्यात याची आकडेमोड केंद्र सरकारनं केली असली तरी एक आकडा जाहीर करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलाय। तो म्हणजे कंपन्या बंद पडल्यानं बेरोजगार झालेल्यांचा आकडा। धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे, आणि धक्कादायक, मी ते धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला आहे। गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांकडे शिफ्ट झालं असलं तरी उद्योग खात्याची धुरा शिवसेनेच्या उदय सामंतांच्याच खांद्यावर आहे। केंद्र सरकारच्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा झाला तर उद्योग मंत्री म्हणून उत्तर देण्याची जबाबदारी उदय सामंतांचीच आहे। मात्र उदय सामंतांना केंद्र सरकारच्या आकडेवारीची पडताळणी करण्याची गरज वाटते। अशा पद्धतीचा एकदम आकडा महाराष्ट्रावर आदळणं, त्याची चौकशी केली गेली पाहिजे। म्हणून मी 1 दिवसामध्ये हे सगळं व्हेरीफाय करतो, पण सध्या तरी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आमच्याकडे कुठेही नाही। मी तेच सांगितलं, केंद्र सरकारनं जरी दिलं असलं तरी मला महाराष्ट्रामध्ये बघायला पाहिजे ना। मी केंद्र सरकारचं उत्तर चुकीचं आहे असं म्हटलं नाही मगाशी देखील। मी काय सांगितलं, मी तपासतो, जर झालं असेल तर ते कशामुळे झाले ते तुमच्या समोर ठेवतो, आणि नाही झालं असेल तर का नाही झालं ते तुमच्या समोर ठेवतो। केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार व्यापार क्षेत्राशी निगडीत 4,196, बांधकाम क्षेत्रातील 2,356, शेतीशी संबंधित 1,178 अशा कंपन्या गेल्या 5 वर्षात बंद पडल्या। किती कंपन्या बंद पडल्यात याबरोबरच किंबहुना यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तो कंपन्या का बंद पडल्या। चाकणमधल्या उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सहज मिळतं। मुख्यमंत्री कार्यालय आहे, रस्ते आहे, NHAI आहे गडकरी साहेबांचं, MSIDC आहे, PMRD आहे, ह्या सगळ्यांना सगळे पत्रव्यवहार झालेले आहेत। पण त्यांच्याकडून जी योग्य वेळी दखल गेली पाहिजे होती ती दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती समोर आहे। आणि याच वस्तुस्थितीमुळे आमचे 20 कारखानदार या परिसरातून, त्यांना जाण्याची इच्छा नाही आहे, पण पायाभूत सुविधांच्या अभावी काम करणं मुश्किल झालेलं आहे, म्हणून हे जाण्याचा विचार करतात। हे बाब फार वेदनादायी आहे। आता केंद्र सरकारच्या आकडेवारीनंतरच महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या अवस्थेचा पंचनामा केला म्हटल्यानंतर
विरोधक गप्प कसे बसणार? चाकण MIDC ला सोडून महाराष्ट्रामधलं दुसऱ्या MIDC मध्ये गेलं असं आम्हाला कळालं. एक तर कुठल्याही व्यावसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं. पण रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुखसुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त 36,000 लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात ह्या स्थलांतर झालेल्या आहेत. हा आकडा अतिशय घातक आहे. तिकडे भाजपनं राज्यात येणाऱ्या नव्या कंपन्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. मात्र ते पाढे 36,000 आकड्याच्या पुढे तोकडेच दिसत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. आपण समृद्धी महामार्ग केला, नाशिक पुणे ग्रीन कॉरिडॉर आपण करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात नाशिक आणि त्या परिसरामध्ये गुंतवणूक येते. अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक परिसरामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः त्याबद्दल पुढाकार घेत आहेत. जेव्हा एखाद्या गावात किंवा शहरात एखादी कंपनी किंवा उद्योग उभा राहतो तेव्हा त्या गावाचा आणि शहराचा कायापालट होतो. मात्र जेव्हा उद्योगधंद्याला टाळं लागतं आणि कंपन्यांचं शटर डाऊन होतं तेव्हा मात्र त्यावर अवलंबून असणारं प्रत्येक कुटुंब आर्थिक दुष्टचक्रात अडकतं. गेल्या 5 वर्षात सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्ष फोडून खासदार, आमदार आणि नगरसेवकांचा आकडा वाढवण्यात जास्त व्यस्त असल्यामुळे बंद पडत चाललेल्या कंपन्यांच्या आकड्यांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असावं. आता त्याच सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात केंद्र सरकारच्या आकडेवारीचं अंजन घालून म्हणावं लागतंय, सरकार उघडा डोळे बघा नीट. सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली.